2008ला मी सर्वप्रथम नगरपालिकेमध्ये निवडून गेलो. त्यावेळीचा भाग इतका वाढलेला नव्हता. आज उपनगर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. प्रश्न असतो त्या वेळी असणाऱ्या त्या ठिकाणी असणारे अधिकारी आणि त्या ठिकाणी कुणाची सत्ता आहे. ज्या प्रभागात आपल्या प्रश्नाची जाण असते. तो पक्ष सोडला म्हणून त्या पक्षावर टीका करणं काँग्रेसवर आणि हिचे गुणगान गाणं हे काही ठरणार नाही. आम्हाला लोकांनी ज्या कारणाची कधी त्यांची आमच्याकडून अपेक्षा आहे ती जर आम्ही पूर्ण करू शकलो तर ते पुढच्या वेळेस आम्हाला म्हणतात. आता आपण महानगरपालिकेत जर पाहिलं तर सध्याला स्वच्छतेचा प्रश्न आहे. आज लोकांची चूक नाही, थंडगाडीच येत नाही म्हटल्यावर बरोबर आपण घरात किती दिवस कचरा साठवून ठेवणार. आपल्या मागं गर्दी घेऊन फिरायची. ह्यासाठी नगरसेवक होणार असेल तर होईल ना. शहराला इंजिनियर किती आहेत? 2च आहेत. शहराची लोकसंख्या जर पाहिली तर शहराला 12 इंजिनियर पाहिजे. महानगरपालिका टॅक्सच्या माध्यमातून पैसे घेतं आणि सर्व्हिस, बोथ आर द पार्ट ऑफ सर्व्हिस. MIDCची ग्रोथ जर आपण करू शकू तर निश्चितच जे नगरमधले पदवीधर आहे, नगरमधले सुशिक्षित उच्च शिक्षित मुलं आहेत, निश्चितच इथं काहीतरी करू शकतो. तुम्ही जर म्हणत असाल राजकारणातून थांबणार का, तर राजकारणातून थांबणार. संग्राम जर बाहेर पडली तर ही 5 पट असली असते. तुम्ही पाठवलेले लाडू मिळाले आणि मी तुमचा आभारी आहे. लाडू छान होते, गोड होते. तुम्ही जनतेतून 2दा निवडून आले. राजकारणाच्या जागेवर माहिती त्यामुळं लोकांना त्रास होत असेल तर माझं कुणी का. नमस्कार मित्रांनो, मी योगेश ढाकणे अहिल्यानगर लोकलमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून या चॅनलवर आपण एक नवीन सिरीज सुरू केली आहे. नगरच्या पॉडकास्टसाठी किंवा अहिल्यानगर जिल्ह्याच्या अनुषंगानं एक कल्चरल असेल किंवा राजकीय असेल, उद्योगधंद्यांच्या बाबतीत असेल, अशा वेगवेगळ्या सेगमेंटमधील पॉडकास्ट त्या तज्ज्ञ व्यक्तींच्या आपण या माध्यमातून करणार आहोत. आज आपल्याला एक नगरच्या राजकारणाची जाण असलेले, केवळ राजकारणाचीच नव्हे तर सामाजिक सांस्कृतिक विषयांचा देखील अभ्यास असणारे एक गेस्ट लाभलेले आहेत. त्यांचं नाव म्हणजे माजी नगरसेवक धनंजयजी जाधव. पूर्वी काँग्रेसकडून ते 2 वेळा नगरसेवक राहिले आणि भाजपमधील आता एक आश्वासक चेहरा आणि एक अभ्यासू नेता म्हणून अहिल्यानगर शहरालाच नव्हे तर जिल्ह्याला त्यांची ओळख आहे. त्याचप्रमाणे त्यांची कामगिरी राज्य पातळीवर देखील दखल घेण्यायोग्य आहे आणि पक्षाने ती वेळोवेळी घेतली सुद्धा आहे. असे धनंजयजी जाधव आज आपल्याला स्टुडिओमध्ये लाभलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत पॉडकास्ट नाही म्हणणार पण एक बिनधास्त गप्पा मारणार आहोत. धनंजयजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे अहिल्यानगर लोकलमध्ये. नमस्कार. पहिलाच प्रश्न आहे माझा. ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवडून आलात त्यावेळेला एक तुमची अनमॅरिड नगरसेवकांची टोळी किंवा ग्रुप होती, बरोबर, जो नगरमध्ये फार त्याचे किस्से प्रसिद्ध आहेत. बरोबर. त्याविषयी काय सांगा. नाही, खरं म्हणजे काय झालं की ज्यावेळेस 2008ला मी सर्वप्रथम नगरपालिकेमध्ये निवडून गेलो त्यापूर्वी सुद्धा मी संघटनेमध्ये विविध पदावर काम केलं होतं. विद्यार्थी संघटना असेल, युवक संघटना असेल, आणि ते काम करताना हळूहळू राजकारणातली एक आवड निर्माण झाली. आणि माझे वडील त्यावेळेस 2008 पूर्वी ते जवळपास 8 वेळा निवडून आले. ओके. त्यामुळे माझ्या वडिलांची इच्छा होती की महानगरपालिकेमध्ये मी एकदा नगरसेवक व्हावं. आणि मग त्यांनीच मला उभं राहायला लावलं आणि मग मी त्यावेळेस सर्वप्रथम 2008 मध्ये महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेलो. तू म्हणते अगदी बरोबर आहे. त्यावेळेस जस्ट माझं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि त्यावेळेस लग्नही झालं नव्हतं. बरोबर. पण एक वेगळा अनुभव होता. आणि असा ग्रुप होता, तुम्ही प्रथमच नगरसेवक झालेला. हो, त्यावेळेस नगरसेवक. हो, त्यावेळेस म्हणजे तुम्हाला मी सांगतो की त्यावेळेस महापौर झाले होते आणि आत्ताचे आपल्या नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, मग ते युवक मध्ये होते. त्यांचं लग्न झालं होतं, परंतु ते आम्ही समवयीन जे होतो ना त्याच्यामध्ये संग्राम भाई होते, निखिलजी वारे होते, नितीन शेलार होते, मी होतो आणि सतीश बारसकर होते. असे आम्ही एका वयाचे आम्ही त्या ठिकाणी 5 जण त्यावेळेस 2008ला निवडून गेलो.
प्रथमच नगरसेवक झालेले तुम्ही, समजा एक नौखे किंवा युवक चेहरे होते आणि तिथे काही प्रस्थापित किंवा अनेक टर्म राहिलेले नगरसेवकही पालिकेमध्ये त्या काळी असतील, त्यावेळेला काही एवढं इंटरनेट वगैरे किंवा सोयीसुविधा नसतील, त्यावेळेला असं कुठेतरी नवखेपणा जाणवला पालिकेमध्ये, किंवा त्यावेळेला असे काही किस्से घडले की आपण प्रथमच आलोय निवडून आणि बाबा जमत नाहीये मेळ, थोडंसं वातावरण हे होत नाही, असा काही एखादा किस्सा आहे? नाही, त्यावेळेस काय होतं बरं का, की त्यावेळेसचे जे ज्येष्ठ जे नगरसेवक होते, म्हणजे बरेचसे आता बरेच नाव घेण्यासारखे आहेत, ते आम्हाला समजून सांगायचे. ओके. आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप होतं. त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा मी सभागृहात गेलो, त्यावेळेस आम्ही काय लगेचच आम्ही काय मुद्दे मांडण्याचा प्रयत्न नाही केला, कारण इतके अभ्यासाची जाण असणारे नगरसेवक त्या सभागृहामध्ये होते. म्हणजे अक्षरशः एखादा जर मुद्दा घेतला जनरल मीटिंगमध्ये, तर तो तुम्हाला सांगतो त्याचं समाधानपूर्वक उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते नगरसेवक त्या अधिकाऱ्यांना स्वस्थ बसू देत नाही. आणि ओके. प्रश्न जनतेचेच असायचे. म्हणजे ते करत असताना तिथं काही म्हणजे काय असं गोंधळ घालायचे किंवा खूप जोरात आवाज करायचे, अशातला भाग नाही. ते प्रत्येकाला त्या प्रश्नाची जाण असायची आणि त्यांचा पहिला हेतू असायचा तो प्रश्न सोडवायचा आणि ते आम्हाला सांभाळून घ्यायचे. आम्ही जरी कधी उठून उभा राहिलो आणि एखादा आमचा प्रश्न चुकीचा गेला किंवा आम्ही काही सभागृहाचा नियम जर आमच्या तुटत असेल तर ते आम्हाला व्यवस्थित त्या सांभाळून घ्यायचे. निश्चित. तर याला जोडून ओघानं चालायचा एक प्रश्न, ऍक्च्युअली दोन प्रश्न आहेत. एक, तुम्ही त्यावेळेचा जसा उल्लेख केला परिस्थितीचा, त्यावेळेच्या अभ्यासू नेत्यांचा किंवा नगरसेवकांचा, आणि एक अलीकडे आजची परिस्थिती पाहतोय आपण, ओव्हरऑल राज्य पातळी किंवा देश पातळीवरचा सोडा, परंतु हीच परिस्थिती आता स्थानिक राजकारणात सुद्धा आलेली. भरपूर पक्ष झाले, गट तट झाले, वेगवेगळ्या विचारधारा आल्या, त्यातून अगदीच वैयक्तिक टीका म्हणा किंवा म्हणजे विकासाचा कुठंतरी पूर्वी जसा प्राधान्यक्रम होता तो न राहता बाकी गोष्टींना प्राधान्यक्रम दिला गेला. तर नगरच्याच अनुषंगानं जर विचारायचं झालं तर तेव्हाचे नगर पुढचे प्रश्न आणि आज घडीला तुम्हाला वाटणारे काही प्रश्न यामध्ये किंवा परिस्थिती याविषयी काय सांगाल तुम्ही? हे बघा, ज्या गोष्टीसाठी नगरपालिका, महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था काम करते ते लोकांचे दैनंदिन प्रश्न असतात. पाण्याचे असतील, रस्त्याचे असतील, लाईटचे असतील, स्वच्छते बाबतीत असतील. ते एक म्हणजे कसं असतं समजा की ते हे रोज उद्भवणारे प्रश्न आहेत. ठीक आहे, त्याच्यावर एक दैनंदिन आयुष्याशी निगडीत एक सामान्य. हो हो, बरोबर. म्हणजे ते कायम कधी समजा आता तुम्ही पाहिलं काही दिवसापूर्वी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 92 नंतर तसा तेवढं पाणी दिल्ली गेट पर्यंत आलं होतं कालच्या पावसामध्ये. बरोबर. तर ही ज्यावेळेस अशी परिस्थिती होती त्यावेळेस तर काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतातच. परंतु म्हणजे हे त्यावेळेसचे प्रश्न आणि आजचे प्रश्न हे सारखेच आहेत. मग आपण जर म्हणत असाल का त्यात बदल का नाही झाला, हे रोज उद्भवणारे प्रश्न आहेत. काळानुरूप बदलणारे पण आहेत. हो. पण आता काय झालं की म्हणजे त्यावेळेसचा समजा जो काळ होता त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस समजा सावळीचा भाग इतका वाढलेला नव्हता. आज उपनगर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी MIDCची पण ग्रोथ चांगली होत आहे. आणि नगरपालिकेचं जर तुम्ही म्हटले तर बघा त्यावेळेस पण नगरसेवक काम करायचे, आजचेही नगरसेवक काम करतात. प्रश्न असतो त्या वेळी असणाऱ्या त्या ठिकाणी असणारे अधिकारी आणि त्या ठिकाणी कुणाची सत्ता आहे, बरोबर, ह्याचा खूप फरक पडत असतो. कारण की तिथं बसलेले जे सत्ताधारी आहेत त्यांनी सुद्धा त्या पद्धतीनं जनतेचे प्रश्नाची सोडवणूक महापालिकेच्या माध्यमातून करून घेणे तेवढंच गरजेचं असतं. म्हणजे उगच म्हणजे एकदम क्लिअर सांगायचं तर नगरसेवक व्हायचं म्हणून तिथं जायचं किंवा कुणीतरी तुम्हाला मेंबर म्हणून तिथं जायचं, तर तिथपर्यंत नसतं. तुम्हाला आपण ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतो, ज्या प्रभागाचं नेतृत्व करतो तिथल्या प्रश्नाची जाण असणं अत्यंत गरजेचं आहे. निश्चितपणे. तुम्ही जसा उल्लेख केला सत्ता कुणाची आहे, अधिकारी वर्ग कोण आहे, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तुमचा 2 वेळचा नगरसेवक पदाचा अनुभव आहे, ज्यावेळी काँग्रेसमध्ये होता. परंतु विखे जे नगरमधलं एक प्रतिष्ठित राजकीय घराणं मानलं जातं, 2019ला त्यांनी पक्षांतर केलं आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्या पाठोपाठच तुम्ही देखील काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. मला पक्षांतर का केलं हे विचारण्यापेक्षा मी असं विचार की तुम्ही दोन्हीकडच्या काम करण्याच्या पद्धती बघितलेल्या आहेत, म्हणजे काँग्रेसची पाहिली असेल, भाजपमध्येही पाहिली असेल. काय फरक जाणवला या कार्यपद्धतीमध्ये तुम्हाला? नाही, 100% फरक आहे. आणि पहिली गोष्ट तर माझे नेते आदरणीय सुजयदादा विखे पाटील आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्यावेळेस पक्षांतर केलं तर निश्चितच त्यांनी सगळ्या गोष्टीचा विचार करून
आणि देशाचे नेते नरेंद्रजी मोदी तसेच देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री यांचं नेतृत्व स्वीकारून त्यांनी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. तर निश्चितच त्यांनी काही ना काही विचार करूनच त्यावेळेस प्रवेश केला. त्यामुळे आम्ही त्यांचं नेतृत्व मानतो. त्यामुळे आम्ही नंतर मी सुद्धा माझा प्रवेश त्या ठिकाणी आम्ही करून घेतला आणि निश्चितच फरक आहे. आता आपण असं म्हणाल की समजा ही राजकीय मुलाखत आहे, मी तो पक्ष सोडला म्हणून त्या पक्षावर टीका करणं काँग्रेसवर आणि हिचे गुणगान गाणं हे काही हे ठरणार नाही. परंतु निश्चितच माझा तिकडचा अनुभव आत्ताचा अनुभव खूप फरक आहे. इथं काम करत असताना संघटनेमध्ये असेल किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना आम्हाला सातत्यानं आमच्यावर एक चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं जातं. आम्ही जे आमच्या जनतेचे आमच्या म्हणजे एकदम तळागाळातले प्रश्न जे आम्ही मांडतो निश्चितच ते गांभीर्यपूर्वक सोडले जातात. मग ते महानगरपालिका असेल किंवा राज्य पातळीवरचे प्रश्न असतील, जे कुठले प्रश्न असतील ज्यावेळेस आम्ही घेऊन जातोय कार्यकर्ता म्हणून, तर निश्चितच आम्हाला आमच्या पक्षातील नेते ज्येष्ठ नेते हे खूप सपोर्ट करून ते आम्हाला त्यातून मार्ग काढून देतात. आणि आमचं कामच आहे साहेब. आम्हाला लोकांनी ज्या कारणासाठी निवडून दिलं कधी त्यांची आमच्याकडून अपेक्षा आहे ती जर आम्ही पूर्ण करू शकलो तरच ते पुढच्या वेळेस आम्हाला मतदान करतील किंवा ते आम्हाला त्यांचा नेता मानतील. पण जर कामं जर झाली नाही तर मला कुणी मानणार नाही असं. निश्चित विखेंच्या निकटवर्तीयांपैकी एक नेता म्हणा किंवा कार्यकर्ता म्हणून तुमची आजही ओळख म्हणजे सर्वश्रुत आहे. आणि याचा मला एक थोडासा दाखला द्यावा वाटतो की लोकसभेच्या वेळेला तुमच्या प्रभागातून विखेंना जवळपास 4,001 गठ्ठा मतं तुम्ही दिली. तिथेच लंकेंसाठी शरद पवारांची जवळपास सभा झाली, त्यांना अगदीच 1000च्या आसपास काहीतरी तुमच्या प्रभागातून मतदान पडलं. ही एवढी एक गठ्ठा मतं एक सामान्य कार्यकर्ता विखेंना कसं देऊ शकतो? नेमकी तुम्ही काय जादू केली? नाही, कसं आहे हे बघा, जादू म्हणजे माझ्या प्रभागातील जे नागरिक आहेत हे जागरूक नागरिक आहेत, सुशिक्षित आहेत, त्यांना सर्व माहीत आहे. त्यांना निश्चित हे माहीत होतं की आपण कुठल्या पक्षाला आणि कुठल्या व्यक्तीला मतदान करतो आणि कुठल्या व्यक्तीला मतदान केल्यानंतर आपल्याला काय मिळेल. हे विकासावर जे दादांनी मागे केलेल्या कामावर त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रभागामध्ये केलेले कामं, त्यांनी आमच्या प्रभागामध्ये दिलेला निधी, या सगळ्या गोष्टीचं एकत्र करून आणि माझ्याबरोबर माझे असणारे सर्व सहकारी, आमचे पदाधिकारी, या भागातील आधी माझे नगरसेवक, हे सगळ्यांचं, हे माझ्या एकट्याची जादू किंवा हे नसून हे सगळं एक टीम वर्कचं काम आहे. बरोबर, माझ्याबरोबर मी जरी चेहरा असलो तरी पण माझ्याबरोबर एक टीम वर्क आहे. आणि माझ्या प्रभागातील नागरिक हे जसे जागरूक आहेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे की आपण पुन्हा मतदान दिल्यानंतर आपलं हित आहे, तेवढं लीड त्यांना मिळालं. निश्चित. याला जोडून एक असं विचारायचं की नगरसेवक म्हणून आपण स्थानिक पातळीवर ते पद बघत असतो त्या शहरापुरतं मर्यादित, पण तुमचं तसं न राहता तुमच्या ह्या अशा कामांची दखल थेट राज्य पातळीवर पक्षाने घेतली आणि 2022 मध्ये तुम्हाला उपाध्यक्ष पदाची सुद्धा मी जबाबदारी सुपूर्द केली होती. किंवा अगदीच 5-6 महिन्यापूर्वी तुमचं शहर जिल्हा अध्यक्ष पदासाठी देखील नाव चर्चेमध्ये होतं. एक साधा नगरसेवक एका स्थानिक पातळीवरचा थेट राज्य पातळीवरून दखल, हे गणित कसं आहे? ज्यावेळेस आपण कुठल्याही कामामध्ये ज्यावेळेस आपण सातत्य ठेवतो, कन्सिस्टन्सी ठेवतो, त्यावेळेस आपल्यालाही समजत नाही की आपण कधी त्या लेवल पर्यंत जातो. मी म्हणतो ही लेवल किंवा पातळी म्हणण्यापेक्षा की जो माणूस काम करतो ना सर, त्याला निश्चितच सर त्या ठिकाणी त्याची दखल ही घेतली जाईल. आणि हाच फरक आहे. ओके, मागच्या पक्षाचं आणि या पक्षाचं काम तर मी तेवढंच करतो. ठीक आहे, अनुभव आता जास्त येत चालला, परंतु स्थानिक प्रश्नांची जाण असणं, ते सोडवण्यासाठी आपण कशा प्रकारे प्रयत्न करतो हे वरिष्ठ त्या ठिकाणी पाहत असतात. त्याच्यामुळे त्यानंतर ते अशा प्रकारे निर्णय घेत असतात. पुढे थोडं परत नगरकडे वळतो. एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून तुमची ओळख आहे, केवळ एक नगरसेवक म्हणून नाही. तुम्हाला प्रश्नांची जाण आहे ती फक्त तुमच्या वार्डापुरती किंवा प्रभागापुरती नाही, कारण ज्या अर्थी तुमच्या राज्य पातळीवर दखल घेतली जाते ओव्हरऑल शहरातच नाही तर राज्याचाही तुमचा अभ्यास आहे. तर मी अहिल्यानगर शहराच्या अनुषंगाने असं विचारू की आजच्या तारखेला नगर पुढचे म्हणजे आ वासून उभा आहेत असे प्रश्न कोणते आहेत तुमच्या मते? काय वाटतं? आता आपण महानगरपालिकेचं जर पाहिलं तर सध्याला स्वच्छतेचा प्रश्न आहे. बरोबर, काही प्रमाणामध्ये रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. बरेचसे रस्त्याची कामं सध्या चालू आहेत आणि परंतु बरेचसे रस्त्याची कामं आणखी होणं बाकी आहे. पाण्याचं जे दिवसाड पाणी येतं त्यासाठी पण प्रयत्न जर केले तर रोज नगर शहराला पाणी मिळू शकतं.
असे प्रश्न आहेत. बाकी हे झाले महानगरपालिकेचे. जर तुम्ही शहराच्या बाबतीत जर पाहिलं तर रोजगाराचा प्रश्न आहे. ज्या प्रमाणामध्ये मुलं आपल्या इथे शिकतात त्यांना नोकरीसाठी पुण्याला किंवा नगर शहर सोडावं लागतं, तेवढंच खरं आहे. बरोबर. यालाच जोडून एक 2 उपप्रश्न होते की कचऱ्याचा जसा सध्या 100 प्रश्न, पण त्याला थोडं एक वर्षभर जास्त कालावधीने 2024चं स्वच्छ सर्वेक्षण जर बघितलं आपण, तर अहिल्यानगर शहराचा उल्लेख देशात 5वं स्वच्छ शहर आणि राज्यात 4थं स्वच्छ शहर असा म्हणजे अगदी मागच्या वर्षीच झालेला आहे. आजची स्थिती जर पाहिली नगरची, तर म्हणजे एखाद्या नवख्या माणसाला वाटेल की हा नेमका कचऱ्यासाठी 4था क्रमांक होता की स्वच्छतेसाठी होता. एवढा कचरा अचानकच 1 वर्षामध्ये किंवा मागच्या 5-7 महिन्यामध्ये म्हणजे जागोजागी फक्त एखाद्या विशिष्ट प्रभागात किंवा वार्डात कुठे जागोजागी कचऱ्याचे ढिग आहेत नगर मध्ये. याचं असं काय कारण झालं की अचानकच एवढा कचरा निर्माण झाला? नाही, कचरा निर्माण जो मागे व्हायचा तेवढाच होतो, परंतु ती उचलणारी जी व्यवस्था होती किंवा उचलणारी जी एजन्सी महानगरपालिकेने नेमलेली होती, ते ज्या पद्धतीनं त्या क्षमतेने पूर्वी काम करायची ती सध्या करत नव्हती आणि नाहीये. त्यामुळे ती करत नसल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला त्यांची जी एजन्सी नेमली होती ती रद्द करून आता दुसरी एजन्सी नेमायचं काम शासकीय म्हणजे महानगरपालिका स्तरावर त्याचं चालू आहे. त्यामुळे हा मधला आहे ना, हा जो तुम्हाला जो कचरा दिसतोय ना गेल्या 2-3 महिन्यापासून, तुम्ही जे म्हणता अचानक कचरा वाढला, तो का अचानक वाढलेला नाही, ती यंत्रणा कमी पडतीये. ओके. म्हणजे पूर्वी समजा जर 50 गाड्या होत्या उचलायला कचरा, तर आता सध्या 5च आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आणि हे त्या एजन्सीची चूक होती. एजन्सी आता त्याला आपण हे केलंय आणि नवीन एजन्सी द्यायचं काम महानगरपालिका स्तरावर चालू आहे. त्यासाठी आम्ही आता नुकतंच आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सगळे आजी माजी नगरसेवक आणि अध्यक्ष आम्ही आत्ताच आयुक्तांना काही दिवसापूर्वीच आम्ही निवेदन द्यायला गेलो होतो. आणि आपल्या माध्यमातून पण मी सांगू इच्छितो की आम्ही त्यांना एक ठराविक काळ दिला आहे, वेळ दिली आहे. त्यामध्ये हे जर प्रश्न नाही सुटला तर निश्चितच जरी भारतीय जनता पार्टीची सत्ता राज्यामध्ये असेल तरी सुद्धा आज इथं प्रशासन आहे. आणि आपल्या माध्यमातून पण सांगू इच्छितो की काही दिवसातच हा प्रश्न जर नाही सुटला तर आम्ही महायुती म्हणून, भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हीच त्या ठिकाणी महानगरपालिकेवर मोर्चा काढणार आहे. निश्चित. कचऱ्याचा प्रश्न सोडला तर एक रस्त्याचा उल्लेखही तुम्ही केला. अंतर्गत रस्त्यांचं काम अनेक ठिकाणी चालू आहे. आपण समजा की ते ग्रोथच्या दिशेनं चालू आहे म्हणून खोदून ठेवले, काही कालांतरानं ते बुजून त्यावर नवीन रस्ते बंद केले. दुसरा मुद्दा होता रोजगाराचा शहरामध्ये. आता आपल्याला पुण्यासारखी मेट्रो सिटी जवळ आहे, कनेक्टिव्हिटी जवळ आहे. शिक्षणासाठी म्हणा किंवा रोजगारासाठी म्हणा स्थलांतर नगर शहरातूनच नाही तर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात पुण्याकडे होतंय. एक असं काय केलं जाऊ शकतं की बाबा हे स्थलांतर थांबवलं? एक पहिली गोष्ट तर शिक्षणासाठी सुद्धा आणि म्हणजे रोजगाराच्या अनुषंगाने सुद्धा नगरमध्ये अशा काय सुविधा निर्माण केल्या जाऊ शकतात की जेणेकरून हे स्थलांतर थांबल, नगरच्या माणसाला नगरमध्येच रोजगार किंवा शिक्षणाच्या एक चांगल्या संधी मिळतील? कसं असतं बरं का, ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपण जर म्हटलात की लगेचच समजा आपण हे बदलणार आणि लगेच 10,000 50,000 युवकांना नगरमध्ये रोजगार मिळणार, असं काही होत नसतं. तर पुण्याचंही जे आपण लोक कायम आम्हाला उदाहरण देतात की पुणे पहा. पुण्याची ग्रोथ शैक्षणिक एक माहेरघर मानलं जातं आणि त्याच्या माध्यमातून गेल्या 70-80 वर्षापासून जर म्हटलं आपण तर ती ग्रोथ होत आज पुणे त्या लेवलला गेलेलं आहे. निश्चितच नगरही त्या दृष्टीने आता त्याची वाटचाल चालू आहे. नगरचे लोकप्रतिनिधी जे आहेत ते पण त्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत. आम्ही सगळेजण महायुती म्हणून आम्ही सर्व बरोबर आहोत आणि निश्चितच लवकरात लवकर आणखी काय युवकांच्या रोजगार संबंधी आपल्याला हे पाहता येतील संधी, त्याचा निश्चितच आमचा अभ्यास चालू आहे आणि लवकर लवकर करण्याचा प्रयत्न करू. पालिकेची जी आरोग्य व्यवस्था आहे, आरोग्य विभाग आहे, त्याची आजची काय स्थिती आहे? त्याच्या पुढे काय आव्हान आहे? नगरकरांच्या आरोग्यासाठी आपला काय अजेंडा असला पाहिजे? 100% आव्हान खूप आहे त्यांच्या समोर. रोज पडलेला कचरा शेवटी एक म्हणजे आपण जर पाहिलं तर पूर्वी जसं होतं तर कचरा पडूनच द्यायचं नाही. घंटा गाडीची जी कन्सेप्ट गेल्या काही वर्षापासून आली आहे ती तीच आहे की कचरा रस्त्याच्या बाहेर पडता कामा नये. पूर्वी तुम्ही पहा अगदीच कचरा कुंडी वगैरे असायची, म्हणजे लोक रोजचा जो कचरा असतो तो बाहेर टाकायचे आणि मग दुसऱ्या दिवशी पालिका उचलून न्यायची. त्यानंतरच घंटा गाडीची कन्सेप्ट आली आणि लोकांच्या घरापर्यंत घंटा गाडी म्हणजे घरासमोर गेल्यावर घंटा वाजवल्यानंतर लोकांनी त्याच्यामध्ये कचरा टाकणे असं अपेक्षित. खूप मोठा प्रश्न. आज लोकांची चूक नाही,
घंटागाडीच येत नाही म्हटल्यावर बरोबर. आपण घरात किती दिवस कचरा साठवून ठेवणार ना. पर्यायानं रोगराई वाढवतात. रोगराई वाढते. लोक येणार बरं घरात ठेवण्यापेक्षा लोकांची चूक नाही, ते जाता जाता समजा चालले कचरा घेतला, ऑफिसला चालले, एक बॅग लटकवतात, चाल जिथं थोडीशी घाण देतात टाकून. त्यांना व्यवस्थाच नाही ते दिली. काय त्यांची त्याच्यामध्ये काय चूक म्हणजे लवकर आरोग्य विभागाने म्हणजे सगळ्यांनी प्रशासनाला तुमच्या माध्यमातून परत सांगतो की त्यांनी लवकर त्याची व्यवस्था केली पाहिजे. पालिका करेल तेव्हा करेल. लाल फितीतला कारभार आहे, तुम्हाला त्याचा जास्त अनुभव आहे. पण वैयक्तिक तुमची हेल्प मी इंडिया नावाची संस्था जी आहे, आरोग्य क्षेत्रामध्ये चांगलं काम करते. हे संस्था काढण्याची एक तर प्रेरणा काय होती आणि त्या माध्यमातून आजच्या तारखेला काय काय काम चालतंय, थोडंसं आम्हाला मार्गदर्शन द्यावं का? एकदम चांगला प्रश्न, माझ्या आवडीचा प्रश्न विचारला तुम्ही. काय आहे की 2012-13 मध्ये खरं म्हणजे ज्यावेळेस मी पाहिलं की मी काही कारणासाठी दवाखान्यामध्ये पाहत होतो, 1 महिना होतो, त्यावेळेस मी पाहिलं की अनेक लोकांना आर्थिक अडचण खूप यायची. म्हणजे कुठलाही आजार असला, प्रामुख्याने लहान मुलांचा किंवा ज्येष्ठ लोकांसाठी, आणि आर्थिक भार असल्यामुळं ते उपचारापासून वंचित राहायचे. शासनाच्या योजना त्यावेळेसही होत्या 2014च्या पूर्वी, आजही आहेत. 2014 पूर्वी जर आपण काळ पाहिला, तोपर्यंत भाजप सत्तेत नव्हती. शासनाच्या योजना होत्या परंतु त्या पुरत नसायच्या लोकांना. बरोबर. ज्या प्रमाणामध्ये झाले पाहिजे ते होत नव्हते. त्यामुळे असंख्य लोक उपचाराअभावी काही जणांना तर अक्षरशः जीव गमवावा लागायचा. अनेक उदाहरणं येतात, सांगायचं ठरले तर ते खूप वेळ जाईल. परंतु त्याच्याने एकदा मला खूप वाईट वाटलं की एका मुलाकडं, एका वडिलाकडं त्याच्या मुलाच्या आजाराची ट्रीटमेंट घेण्यासाठी पैसे नव्हते. त्याच्या हृदयाची शस्त्रक्रिया होती. त्यावेळेस आम्ही मग एक आव्हान केलं लोकांना. स्वतः पहिले मी सुरुवात केली. त्यावेळेस माझा वाढदिवस आला होता, 2013ची गोष्ट असेल कदाचित. माझा वाढदिवस होता, वाढदिवसाचा खर्च टाळून तो पूर्णपणे 1 लाख रुपये मग आम्ही त्या मुलाला केले. बरं. आणि आणखी काही माझे मित्र, माझे सहकाऱ्यांनी पण त्याच्यामध्ये पैसे टाकले. त्या मुलाचं आम्ही ऑपरेशन त्या ठिकाणी बँगलोरला जाऊन करून घेतलं आणि तो आज एकदम चांगल्या प्रकारे राहत आहे. तर त्याच्यानंतर जे मला मनामध्ये झालं की अशा प्रकारे असंख्य लोक असतील की ज्यांना ही गरज असते, तशी मग ती मुवमेंट चालू झाली. मग आम्ही एक ग्रुप केला. ओके. अशा प्रकारे जे मदत करतात किंवा ज्यांची मदत करायची इच्छा आहे. आता एक 15 दिवसापूर्वीचाच एक लहान बाळ होतं, त्याला थोडासा त्रास होता. माझ्या एका मित्रांनी सांगितलं, आम्ही ग्रुपवर मेसेज टाकला, तर 100, 200, 300, 500 असे करत करत 70,000 रुपये गोळा झाले. थोडक्यात हेल्प मी इंडिया किंवा श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट काय काम करतं, तर आम्ही बल्कमध्ये पैसे कोणाला मागत नाही. छोटी रक्कम जास्त लोकांकडनं घ्यायची. बरोबर. एका व्यक्तीला जर तुम्ही 5,000 रुपये मागितले, एका व्यक्तीला 1,000 रुपये मागितले, त्यापेक्षा तुम्ही 500 व्यक्तींना 200 रुपये मागा ना. बरोबर. एकत्रित आणि ती आवाक्यातली रक्कम आहे आणि कुणी पण देत. बरोबर. त्या दिवशी मी नुसतं त्या पेशंटचं आधार कार्ड टाकलं, कुठल्या हॉस्पिटलमध्ये ते टाकलं आणि स्टेटसला ठेवलं, तर 60-70,000 रुपये गोळा झाले. माझे सहकारी, माझी टीम आहे, माझ्या सहकाऱ्यांनी त्यात खूप मला मदत केली. त्याच्यामुळे ही एक अशी चळवळ आहे, ही कायम चालू राहील. परंतु 2014 पूर्वीनंतर म्हणजे देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर, राज्यात फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर आरोग्यविषयी इतके बदल झालेत ना. म्हणजे समजा आमच्याकडे त्यावेळेस 100 दर महिन्याला 100 लोक येत असतील, तर सध्या 20च लोक आहेत आर्थिक मदत मागण्यासाठी. बरोबर. बहुतांश उपचार त्यांच्या विविध योजना जी आयुष्यमान भारत असेल किंवा महात्मा ज्योतिबा फुले योजना असेल, ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कव्हर होतात. एक शासकीय योजना आणि वैयक्तिक पातळीवर त्याला समांतर असलेले तुमच्या संस्थांमधून, प्रतिष्ठानमार्फत किंवा हेल्प मी इंडिया सारख्या ज्या तुमचं प्लॅटफॉर्म आहे त्यातून चालणारं काम, त्याची वेळोवेळी कुठं ना कुठं दखल घेतली जाते आणि त्या दखलेतूनच म्हणजे अशी चर्चा आहे की तुमचं नाव आगामी महापौर पदासाठी सुद्धा चर्चेत आहे. नाही तसं कसं असतं ऐका ना, सामाजिक काम मी जेव्हा कुठलाही सामाजिक विषय हाताळतो त्याच्या मागे माझी राजकीय भूमिका कुठलीही नसते. बऱ्याच गोष्टी मी त्या नकळत करत असतो. आणि शेवटी की म्हणजे कधी कधी असं वाटतं की लोक सांगतात की मी हे सामाजिक काम केलं, मी हे असं. अरे तसं नसलं, आपला बेसच समाज
कारणाचा पाहिजे आणि ते करत राहण्यासाठी आपण राजकारणात असलं पाहिजे, माझं मत होईल. आणि आज मी कुठल्याही पदाच्या रेसमध्ये नाहीये आणि मला तशी इच्छाही नाही. बरेच जण आहेत पक्षामध्ये, महायुतीमध्ये, अजून त्याला खूप वेळ जायचा आहे. पण इन केस उद्या आलीच पालिकेवर सत्ता, तुमचं नावही चर्चेत आहेच आणि पक्षानं आदेश दिला किंवा संधी दिलीच महापौर पदासाठी, तर काय विजन आज बोलणं चुकीचं आहे. समाजकारणाची जाण असली पाहिजे नेत्याला, असं आता उल्लेख केला. त्याच्याकडे मला असं वळायचंय की नौखे म्हणजे इच्छुकांची भाऊगर्दी, तुम्ही जुने जाणते आहात, तुम्हाला सगळं माहिती आहे, कोण कुठं किती कसं इच्छुक आहे. कुठेतरी एक मग मी गणेश उत्सव करतो, कुठेतरी एक रक्तदान कॅम्प घेतो, मी त्याची जाहिरातबाजी करतो. अलीकडे जे राजकारणात येऊ इच्छितात असे युवक, म्हणजे अगदी आमच्या वयाचे असतील किंवा कमी असतील, महत्वाकांक्षा असणं चुकीचं नाही, पण ते एका पद्धतीनं जाणं अपेक्षित असतं, एका स्टँडर्ड त्याचं एक ज्या पद्धतीनं जायला पाहिजे तसं जाताना दिसत नाही. मला असं म्हणायचं की जे नवीन राजकारणात येऊ इच्छितात मुलं म्हणा किंवा युवक म्हणा, त्यांच्यासाठी तुम्ही काय म्हणजे गायडन्स म्हणून काय सांगाल, जुने जाणते नेते म्हणून? हे बघा, तुम्ही जसं म्हटले की प्रत्येकाला अपेक्षा असलीच पाहिजे. तुम्हाला सांगतो, उलट माझं तर म्हणणं आहे, जास्तीत जास्त युवकांनी त्या ठिकाणी आलं पाहिजे. आणि महानगरपालिका तर अशी संस्था आहे, आता मी आता नुकताच माझा 40वा वाढदिवस पूर्ण झाला. माझी इच्छा नाही महानगरपालिका, तू चांगला नवीन जो मुलगा तयार होतोय, नवीन जो कार्यकर्ता ज्याला नगरसेवक व्हायचे, त्याला लोकांच्या प्रश्नाची जाण असली. उगाच कुठेतरी रात्रीचे वाढदिवस करायचे, मोठे 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 ते फ्लेक्स लावायचे आणि युवकांना कुठेतरी वेगळ्या मार्गावर लावायचं, आपल्या माग गर्दी घेऊन फिरायचं. ह्यासाठी नगरसेवक होणार असेल तर होऊ नका, किंवा तिथं जाऊन काहीतरी खूप मोठं आपल्याला मिळणार आहे आणि काय खूप नाही का मान मिळणार आहे. तुम्हाला जर तुमच्या भागातील प्रश्न सोडवायचे असतील, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे असतील, शहरासाठी जर तुम्ही असं समजता आपण शहरासाठी काही देणं लागतं, मागचे प्रश्न काय, आत्ताचे प्रश्न काय, तर तुम्ही नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी. बरोबर. उगाचच तुम्हाला कुठेतरी तुमची प्रसिद्धी करून घ्यायची आहे आणि कुणीतरी मेंबर म्हटलं पाहिजे आणि 4 लोक तुमच्या मागं मागं फिरले पाहिजे, तुमचे रात्री 12, 12:30, 1 वाजता फटाकडे वाजून वाढदिवस झाले पाहिजे, किंवा तुम्ही काळ्या काचेच्या गाड्यांमध्ये असे काहीतरी नंबर ऐवजी दुसरं काय आत्ताची पद्धत आली, काही पण टाकतात, काही टाकतात, नाही टाकलं पाहिजे. बरोबर. तुम्ही सेवक आहात हो, सेवक. आज आपले पाच देशाचे पंतप्रधान मानतात. बरोबर. प्रधानमंत्री नसून प्रधान सेवक आहे. बरोबर. आम्हाला कशाची हे असली पाहिजे मला सांग. ठीक आहे, ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न असतो, परंतु तुम्हाला सगळ्यात महत्वाची तुम्हाला तुमच्या प्रश्नाची जाण असली पाहिजे आणि तुमचं एकच हेतू पाहिजे की मला हे प्रश्न सोडवायचे आणि त्यासाठी मी नगरसेवक होतो. मग तुम्हाला एवढं सोन्याचं ते घालायचं किंवा गळ्यात अजून सोन्याचं काही घाला किंवा सोन्याचे कपडे घालून फिरा, त्याचा प्रश्न. बरोबर. परंतु तिथं जर जायचं असं तर माझ्या वडिलांचं एक शब्द तुम्हाला सांगतो, ते मला काय म्हणायचे की जसं हे एक माझं कुटुंब आहे, म्हणजे माझी आई वडील मुलं बायको, तसं नगरपालिका एक माझं कुटुंब आहे. तशी ह्या कुटुंबाची माझ्यावर जबाबदारी, तशीच माझी त्या कुटुंबाची पण माझ्यावर जबाबदारी. मग तिथल्या म्हणजे नगरपालिकेचे हिताचे निर्णय पण बरोबर हल्ली काय होतं, मग कुठली गोष्ट आली का त्या अधिकाऱ्यां कर्मचाऱ्यांवर ढकलायची, ही एक मोठी बरोबर आहे. त्यांनीच असं ठीक आहे, ते जबाबदार आहेत, हे अधिकारी आहेत, तिथले कामगार आहेत, ते जबाबदार आहेत, तर त्यांच्याही काय अडचणी असतील ना साहेब. बरोबर. मला सांगा, समजा एखादी कुठलंही इन्स्टिट्यूट किंवा हे चालवायचं असेल, आता समजा एक उदाहरण मी तुम्हाला सांगू, समजा एक हॉस्पिटल आहे, प्रायव्हेट हॉस्पिटल, 20 बेडचं, तिथं लागणारी संख्या जर आपण पाहिली तर तिथं समजा 5 नर्सेस लागतात, 2 डॉक्टर्स लागतात, 1 अकाउंटंट लागतो, 2 वॉचमेन लागतात, ओटी लागते, तिथले तज्ज्ञ लागतात, ऑपरेशनला घ्यायचं म्हटल्यावर भूलतज्ञ लागतात, अशी एक टीम असते. बरोबर. म्हणजे 20 बेडच्या हॉस्पिटलला जर तुम्हाला 25 लोकांची संख्या लागत असेल, जर मी म्हटलं की ते 10 लोकांमध्ये तसं तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल चालून दाखवू शकता का, तर तुमचं उत्तर काय राहील? शक्य नाही.
महानगरपालिकेची परिस्थिती तशीच आहे सध्या. अनेक पद भरायचे म्हणजे मला ऍक्च्युली माहित नाही, परंतु अनेक वर्षापासून रखडले. शहराला इंजिनियर किती आहेत? बरोबर. 2च आहेत. शहराची लोकसंख्येच्या जर पाहिली तर शहराला 12 इंजिनियर पाहिजे, 2च ज्युनियर इंजिनियर. विद्युतला किती कर्मचारी आहेत? परमनंट किती आहेत? टेक्निकल पद किती आहेत? नॉन टेक्निकल पद किती आहेत? ह्याच्यावर कुणीच बोलत नाही. ह्याच्यावर पण बोललं पाहिजे, ते सोडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ठीक आहे, त्याला काही अडचणी असतील तर त्या माध्यमातून आज सत्ता आहे आपली, महाराष्ट्रात आहे, देशात आहे, म्हणजे त्यासाठी समस्या प्रयत्न केले समजून पाहिजे. घेऊन हो. त्यावर पुढं फक्त एकमेकांना दोष देऊन काही मी जे तुम्हाला उदाहरण सांगितलं ना, सुटू शकत नाही साहेब. बरोबर. मी माझं एक रेस्टॉरंट आहे नगरमध्ये. समजा माझ्याकडे 40 ते 50 लोक कामाला आहेत. जर तुम्ही म्हटले तसंच चाललं पाहिजे, तशीच सर्व्हिस पाहिजे, तीच क्वालिटी पाहिजे, शक्य. पण तुम्ही 10 लोकात करा, मी ते बंद करा, होणारच नाही ते. बरोबर. तुम्ही तुमच्या रेस्टॉरंटचा आता उल्लेख केला. मला त्याला जोडून असं विचारायचं की एक बिझनेसमॅन धनंजय जाधव आणि एक नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी धनंजय जाधव, काय फरक आहे किंवा व्यवसायाची जोड राजकारणाला कशी आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? अत्यंत गरजेचे आहे. हे पहा, ज्यावेळेस मी माझं व्यवसाय जर चांगल्या प्रकारे चालू शकतो तेव्हाच मी एका संस्थेत जाऊन, स्थानिक स्वराज्य संस्थेत जाऊन तेवढेच तळमळीने ज्यावेळेस मी त्या संस्थेकडेही पाहिजे, या संस्थेचा फायदा कशात आहे. तेच आहे ना, इथं फक्त कस्टमरकडून पैसे घेतो आणि सर्व्हिस देतो. महानगरपालिका टॅक्सच्या माध्यमातून पैसे घेतं आणि सर्व्हिस देतं. बरोबर. बोथ आर द पार्ट ऑफ सर्व्हिस. बरोबर. त्याच्यामुळं व्यवसाय करणं ही, चांगला व्यवसाय करणं ही तेवढंच अत्यंत गरजेचं आहे. आणि तुम्ही मागे विचारलं, मी नवीन येणाऱ्या युवकांना पण हे सांगू इच्छितो त्यांना की राजकारणात येत असताना एक चांगले व्यावसायिक म्हणून पण तुम्ही येऊ शकता. एक स्वतःच एक काहीतरी सेटअप, स्वतःच आपल्याला जे रेव्हेन्यू म्हणजे उत्पन्न आहे त्याचा पहिला विचार करू, नंतरच आपण, म्हणजे ह्याचा अर्थ जे नाही त्यांना मी म्हणत नाही, परंतु दोन्हीचा जर तुम्हाला बॅलन्स करता आला तर ते निश्चितच तुमचं लॉंग टर्म. जस्ट मी ओळख पाहतो, मी 2001 मध्ये विद्यार्थी संघटनेचं काम मी सुरू केलं. 24 वर्ष झाले बोलतो. जस मागे वळून पाहतो ना, तस माझ्या बरोबर सुरू झाले किंवा त्यावेळेस माझ्या बरोबर ज्यांनी चळवळीमध्ये काम करायचे बरेच जण मागे पडले किंवा आज काहींचे नावही कुठं येत नाही. कारण तेच राहिलं की तुम्हाला राजकारण करत असताना दोन्ही गोष्टीचं तुम्हाला बॅलन्स करता आलं पाहिजे. एक नगरसेवक आणि एक स्थानिक राजकारणातला तुमचा जो ऑरा आहे, ह्यावर म्हणा किंवा आणखी काही कारणांनी म्हणा, तुम्ही थेट नाशिक पदवीधर निवडणुकीचा अर्ज भरला होता. एक साधारण नगरसेवक एका स्थानिक लेवलचा, एक नाशिक सारख्या विभागाच्या जे पूर्ण मोठा व्याप असलेल्या पदवीधरसाठी फॉर्म भरतो, हे नेमकं काय प्रकरण होतं किंवा तुम्हाला ती निवडणूक का लढवावीशी वाटली? हेच तुम्हाला सांगतो की एक चांगल्या नेत्याला फॉलो करणं किती गरजेचं असतं, हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. ते म्हणजे माझे नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचा अचानक मला फोन आला. ओके, धनंजय आपल्याला असं चाललंय, तर पक्षाकडे आपण मागणी करत आहोत, पक्ष संधी देईल नाही देईल हा नंतरचा प्रश्न, तुझी तयारी आहे का? मी त्यांना हो म्हटलं. मग ते पुढं मला फॉर्म भरायला लावला, मग पक्षाने नंतर थांबायला लावलं. ही प्रक्रिया घडली. परंतु तुम्ही जे विचारलं ना मला की नगरसेवक तो डायरेक्ट विधान परिषद पदवीधर, हे आपण कुठल्या नेत्याबरोबर काम करतो, कुठल्या त्या नेत्याची म्हणजे त्या नेत्याची लेवल काय, बरोबर, हे खूप महत्वाचं असतं. आणि कुठल्या पार्टीमध्ये परत आलं ते डिफरन्स, बरोबर, पूर्वीची ना आताची, इथं विचार होणारच निश्चितच. एकदा फॉर्म भरून झालाय, उद्या पक्षाने आदेश दिलाच पुन्हा पदवीधरसाठी, तर काय अजेंडा असेल? पदवीधरांचे आज काय प्रश्न आहेत? निश्चित लढणार परत. हो आहेत ना, किती प्रश्न तुम्हाला. खरं तर बाकीच्या पेक्षा पदवीधरांचे इतके प्रश्न आहेत ना की तुम्हाला सांगतो. आपण आता जो तुम्ही परत रोजगाराजवळ विषय जो आला, पण नगरमध्ये तुम्हाला सांगतो इतकं जुनं नगर आहे, तर पहिला प्रश्न तर असा आहे की मग मुलांना का सोडून जावं लागतं? शिक्षण इथं घ्यायचं,
किंवा 10वी झाल्यानंतर लगेच पुण्याचा पर्याय, हे तुम्ही मी पण तुम्हाला सांगितलं की ती टप्प्याटप्प्यामध्ये ही प्रक्रिया चालू राहिलेली आहे. परंतु आणखी आपल्याला काय करते, आता मी तुम्हाला सांगतो, एमआयडीसीची ग्रोथ जर आपण करू शकलो तर निश्चितच जे नगरमधले पदवीधर आहेत, नगरमधले सुशिक्षित उच्च शिक्षित मुलं आहेत, ते निश्चितच इथं काहीतरी करू शकतात. MBA वगैरे करून जे बाहेर जातात, इथं जर आता तुम्ही पहा, नगर वाढतंय. नगरमध्ये पूर्वी नव्हते असे ब्रँड, म्हणजे ते कपड्यांच्या बाबतीतचे असतील किंवा इतर खाण्याच्या बाबतीतचे असतील, तर ते येत आहेत. तर निश्चितच त्यालाच आम्ही हे द्यायचा प्रयत्न करू. सध्या सुदैवाने आम्ही सत्तेतले लोक आहोत, त्याच्यामुळे निश्चितच पण एक खात्री देतो की त्यांच्या प्रश्नावर इथून पुढं, आतापर्यंत ठीक आहे, परंतु इथून पुढं त्यांचेही प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. मग अशी सुरुवातीला एक ओझरता वडिलांचा उल्लेख केला होता तुम्ही. वडील एक 8 टर्म जवळपास नगरसेवक होते, आजोबाई होते. वडिलांचा निश्चितपणे प्रभाव तुमच्यावर असणार. आज घडीला त्याचा कसा उपयोग झाला वाटतं, किंवा एक प्रभाव कसा पडला तुमच्यावर? निश्चितच ना. कसं असतं बरं का, राजकारणात काम करत असताना लोकांना फक्त जो पब्लिकमध्ये जो वेळ देतो, म्हणजे पांढरे कपडे घालणं किंवा आम्हाला आमचे फोटो घेतायत लोक, आमच्या बरोबर सेल्फी घेतायत, आम्हाला नमस्कार हेच दिसत. बरोबर. पण ह्याची एक दुसरी बाजू असते, कोणाला दिसत नसते. मला न केलेल्या गोष्टीबद्दल आमच्यावर आरोप केले जातात. कधी एखादी गोष्ट माहीतही नसत, त्याचे आरोप केले जातात. ते पचवणं, अपमान पचवणं, पराभव पचवणं, ही जी ऊर्जा, आणि एवढं करून सुद्धा यामध्ये टिकून राहणं आणि जनतेचे प्रश्न सोडवणे, हाच एक ध्येय मनात ठेवणं, हे जे शिकलो हे त्यांच्याकडनं शिकलो. त्यांनी जर काही टिप्स दिलेल्या नसत्या असत्या, तर ज्यावेळेस मागे काही कारणास्तव मला सिस्टीमच्या बाहेर राहिला, त्याच वेळेस सोडून दिला असतं. आजही सोडून देऊ शकतो. तसं आजोबाई काही काळ नगरसेवक होते, वडिलांनी एक मोठी कारकीर्द, 8 टर्म म्हणजे जवळपास 40 वर्ष नगरसेवक होते. तुम्ही 2 वेळा होते, मिसेसही होत्या, आणि अजूनही तुमची उमेद आहे उद्या पक्ष जे सांगेल, ज्या पदावर सांगेल ते काम करत राहायचं. कुठेतरी थांबायचा विचार आहे का, किंवा नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे असं कुठे अप्रोच आहे का तुमचा? निश्चितच. म्हणजे मी स्वतःहून सांगतो, कोणी लोक आपल्याला थांबा म्हणण्यापेक्षा मी पण राजकारणामध्ये येताना काही टप्पे ठरवलेले आहेत. ओके. म्हणजे राजकारणात ज्यावेळेस आलो त्यावेळेस ह्या टप्प्यात काय करायचं, वयाच्या ह्या टप्प्यानंतर कुठले राजकारण करायचं. तुम्ही जर म्हणत असाल राजकारणातून थांबणार का, तर राजकारणातून थांबणार नाही. राजकारण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत राजकारण सुरू राहणार आणि समाजकारण सुरू राहणार. लोकांचे प्रश्न सोडणार, फक्त कुठल्या संस्थेच्या माध्यमातून ते सोडवायचे. म्हणजे तुम्ही राजकारणात या ना त्या रूपामध्ये, या ना त्या संस्थेमधून राहावंच लागणार. बरोबर. एकदम सुरुवातीला तुम्ही उल्लेख केला महापौर संग्राम जगताप असताना, त्यावेळेला तुम्ही सर्वजण 4-5 जण नवीन नगरसेवक झाला होता. त्या काळचा हे पाहिला तुम्ही, नगरचा तो काळ पाहिला, आणि आताचाही बघताय. आता संग्राम भाई आता आमदार आहे, 3 टर्म, 3री टर्म आहे त्यांची. मला हे विचारेल की तुम्ही त्यांना जवळून पाहिलेलं आहे तेव्हाही आणि आताही, महापौर संग्राम जगताप की आमदार संग्राम जगताप, कोणती भूमिका त्यांची तुम्हाला जास्त आवडली? हे पहा, ते दोन्ही पद त्या जागेवर आहेत. परंतु संग्राम जगतापांची जी कोविडच्या काळातली जी त्यांची भूमिका होती, म्हणजे मी अक्षरशः पहिली गोष्ट सांगतो, ते माझे वर्गमित्र आहेत आणि एका शाळेमध्ये एका वर्गात शिकलेलो. सोबत होतात शाळेत? कोणती शाळा? आठरे पाटील पब्लिक स्कूल. बरं, म्हणजे तुम्ही क्लासमेट आहोत. ओके. कधी कधी वैचारिक आमचं एखादी गोष्ट त्यांना आवडत असेल, मला नसेल आवडत, असं होतं. परंतु मला आवडलेली सगळ्यात मोठी आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी, म्हणजे कोविडच्या काळात त्यांनी केलं. साहेब, त्यावेळेस ज्यावेळेस आपण स्वतः सुद्धा ज्यावेळेस घराच्या बाहेर पडण्यासाठी खूप विचार करून बाहेर पडायचो, बरोबर, त्यावेळेस ते कोविडच्या वॉर्डमध्ये जाऊन तिथं ऍडमिट असलेल्या रुग्णाबरोबर मास्क न घालता फोटो काढायचे. बापरे. म्हणजे ज्यावेळेस एक मुलगा बाहेर उभा राहायचा,
मुलगा जवळ जात नाही त्याचा. डॉक्टर जरी म्हणले थोडं पाणी दे, नातेवाईक गेला तर तो नातेवाईक सुद्धा त्या रुग्णाच्या अगदी. जवळ जात नव्हता. ही भयानक परिस्थिती होती नगर सर्वत्र होती. सगळीकडे, ही जगात होती, देशात होती. बरोबर. परंतु मी त्यांचं काम ते जे पाहिलं ना, ते ज्या पद्धतीने अनेक जण, म्हणजे तुम्हाला सांगतो, नगर शहरात जी काही मृत्यूची संख्या असेल ते जर त्यावेळेस बाहेर नसते ना पडले, संग्राम भैया जर बाहेर पडले नसते तर ही 5 पट असली असते. एवढं सांगतो. लोक घाबरून जायचे हो. आम्ही काय करायचो, लोकांना जेवणाची व्यवस्था करायचो. हॉस्पिटलच्या बाहेर जे लोक असायचे त्यांना फूड पॅकेट पोच करायचो. परंतु ते डॉक्टर बरोबर पीपी किट न घालता आत जर कोण जात असेल तर आमदार साहेब जायचे फक्त. ठीक म्हणजे डॅशिंग, म्हणजे एक लीडर कसा असो, एक डेरिंगबाज असो, आणि उगच स्वतःच्या जीवाशी खेळ होता ना तो. बरोबर. त्यावेळी म्हणजे ते काय म्हणजे असं नव्हतं ना, आणि कोणाला माहित नव्हतं ते काय होणार आहे. निश्चित. ती गोष्ट नक्कीच त्यांची कौतुकास्पद आहे. भैया सुद्धा थोडेसे तुमच्या विचारधारेशी अनुरूप झालेले, म्हणजे तुमच्या पक्षाच्या. हा. आणि उद्या महायुतीची जर सत्ता अहिल्यानगर पालिकेवर आलीच तर मग तुमचा अजेंडा विकासाला धरून असेल की हिंदुत्वाला धरून असेल? दोन्ही पण. दोन्ही पण. एक अनेक आतरंगी आंदोलनं असतील म्हणजे राज्य पातळीवर दखल घेण्यायोग्य तुमच्या बऱ्याच, म्हणजे तुमची हेडलाईन कधीच नगरच्या पेपर पुरती मर्यादित नाही राहिली नगर आवृत्तीसाठी. ती राज्य पातळीवर बऱ्याच वेळा म्हणजे आंदोलनं असतील, किंवा एक मोठा फेमस किस्सा आहे, तुम्हाला संजय राऊतांनी थेट पत्र लिहिलं होतं. हो. तो नेमका काय किस्सा झाला की संजय राऊतांना तुम्हाला पत्र लिहावं लागलं? नाही, काय झालं होतं त्यावेळेस, श्रीराम मंदिराचं लोकार्पणाचा कार्यक्रम होता, आणि त्यासाठी आमचे नेते खासदार सुजय दादांनी नगरकरांना एक आव्हान केलं की आपण साखर द्या, त्या साखरेचे आपण लाडू बनवून आपण ते सर्वत्र त्या ठिकाणी वाटू. तर त्याच्यावर राऊत साहेब काय म्हटले होते की काय गरज आहे लोकांकडनं साखर घ्यायची, काय गरज आहे लाडू वाटायची. तर त्याला मग मी आम्ही त्या साखरेतून बनवलेले जे लाडू आहेत ते त्यांना मी कुरिअर करून त्यांना ते लाडू त्यांना सांगितलं होतं की जनतेच्या साखरेतून सुजय दादांच्या आव्हान केल्यानंतर जनतेने जी साखर दिली त्याच्यात बनलेले लाडू मी तुम्हाला पाठवत आहे, तुम्ही ते खा. त्यांनी मला ते तुमचे लाडू मला मिळाले. तुम्ही लाडू पाठवले होते? हो, लाडू पाठवले त्यांना. मिळाले ते पत्र तसं आहे ना. मला एक वेळेस दाखवून मी की तुम्ही पाठवलेले लाडू मिळाले आणि मी तुमचा आभारी आहे. लाडू छान होते, गोड होते. ते काय तो बघा, ते खूप मोठ्या लेवलचे नेते आहेत, परंतु दिवसभर आता तुम्हाला सांगू का, नवीन पिढीला ते अपेक्षित नाही सर. एक तुम्हाला सांगू का, एक टाइमपास म्हणून किंवा एंटरटेनमेंट म्हणून लोक त्यांना घेतात. बरोबर. म्हणजे त्यांचं जर सगळं बोललं तर त्यात काय आपल्याला जायचं नाही, परंतु ते काय कधी निवडूनही आलेलं नाही. आज तुम्ही जर मला म्हटले की तुम्ही पदवीधरासाठी का इच्छुक आहात, किंवा तुम्हाला भविष्यात आमदार व्हायचं का वाटतं, किंवा तुम्हाला विधान परिषद तुम्ही का मागता, तुम्ही जनतेतून 2दा निवडून आलेला आहे. लोकांनी मला तिथं पाठवलंय ना. हो, बरोबर. लोकशाही मार्ग तिथपर्यंत गेलोय, मला सिद्ध केलंय, म्हणून मग मी ते करू. एक कुठली निवडणूक यांनी केलेली नाही. नुसतंच आपलं संभ्रम निर्माण करायचा आणि कुठल्या तरी ह्याला रोज उठून चालू ठेवायचं, असं त्यांचं काम चालू. एंटरटेनमेंट ठीक आहे, पण कधी कधी बरं वाटतं सकाळी सकाळी आपलं एंटरटेनमेंट, नाही का. एक काँग्रेसमध्ये असतानाचा मित्रपरिवार तुमचा आणि भाजपमध्ये किंवा एकंदरीत महायुतीत, किंवा एकही असा म्हणजे नगरमध्ये म्हणा किंवा कुठं असा पक्ष नाही जिथं तुमचे मित्र नाही. प्रमुख राजकीय विरोधक तुम्हाला आहे की नाही? कारण तुमच्या मैत्रीचे सर्वत्र किस्से ऐकू येतात. कसं असतं बरं, पहिली गोष्ट तुम्ही मैत्रीत राजकारणात आणत नाही. राजकारणाच्या जागेवर मैत्रीच्या जागेवर, म्हणजे सर्व पक्षांमध्ये माझे मित्र आहेत. कारण मी मैत्री करताना जिथं पक्षाचा विचार येतो, पक्षाचे ध्येय धोरण मी सोडून कधीच दुसऱ्या अँगलने आपण काम करत नाही. आणि राहिला प्रश्न विरोधक, हे बघा, विरोधक जो सर्वसामान्याला त्रास देईल, जो सर्वसामान्यांना छळण्याचा प्रयत्न किंवा ज्याच्यामुळं लोकांना त्रास होत असेल तो माझा विरोध, कुणी का असेल. शेवटचा प्रश्न आहे, आगामी पालिका म्हणा किंवा एकंदरीत नगर शहरवासीय जे आहे ते चांगला आश्वासक चेहरा म्हणून प्रत्येक वेळी तुमच्याकडे पाहतात. तुमच्या फक्त वार्ड किंवा प्रभागातलेच नाही तर नगर शहरातील जनता, त्या जनतेला काय सांगू इच्छिता, संदेश देऊ इच्छिता तुम्ही?
निश्चितच नगर शहराची जनता जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जितके हुशार लोक आहेत तेवढ्या ताकदीचे लोक आहेत. नगरचा जर इतिहास पाहिला तर पैलवानकीचा हा नगरचा इतिहास आहे. छबुराव लांडगेंसारखे पैलवान नगरमधून होऊन गेले. आक्रमक लोकही नगरमध्ये आहेत. शोषिक लोक पण आहेत. विचार म्हणजे करतात. त्यांचंही मी सध्याच्या काळात शोषिक हो, आहे. कसोटी लागली आहे त्यांची. त्यांचंही मी कौतुक करू इच्छितो. शांत बसणारे लोक आहे, आवाज उठवणारे लोक आहे. मी नगरकारांना एवढंच सांगू इच्छितो की एक चांगलं महानगरपालिकेत एक चांगल्या म्हणजे चांगले नगरसेवक पाठवण्याचा निश्चितच भारतीय जनता पार्टी विचार करणार आहे. आपण चांगल्या म्हणजे पूर्ण विचार करून आपण खासदार सुजयदादा विखे पाटील असतील, आमदार संगमभाई जगताप असतील, जी आघाडी तयार करते याच्या मागे नगर शहरातल्या लोकांनी उभं राहावं. एक चांगलं गव्हर्नमेंट, एक चांगले महानगरपालिका पुढच्या काळात आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आणि सध्याचे जे प्रश्न आहेत, जरी सत्ताधारी असलो तरी सध्याचे जे प्रश्न सुटत नसतील तर आम्ही देखील त्या ठिकाणी आक्रमक पवित्र आहे. निश्चित. तुम्हाला आगामी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर, तुम्ही अहिल्यानगर लोकलच्या स्टुडिओमध्ये आलात आणि केवळ नगर शहर किंवा पालिकेपुरतंच आम्हाला मार्गदर्शन करताय. राज्य पातळीवर, देश पातळीवरच्या घटनांचं सुद्धा एक विश्लेषण केलं, ज्यातून अनेक माहिती नसलेल्या बाजू सुद्धा आमच्या मना किंवा आमच्या दर्शकांच्या समोर आणून दिल्या. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. अहिल्यानगर लोकलचे मी सुद्धा मनापासून आभार मानतो की खूप मोठं आपलं एक व्यासपीठ आज तुम्ही मला निर्माण करून दिलं. कारण मी आज पाहत होती लाखो फॉलोअर्स आहेत आपल्या चॅनलला आणि वेगळे प्रश्न घेऊन कायम तुम्ही जनतेसमोर येत असतात. जसं मला अपेक्षित आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की जो लोकांना विरोधात जाईल तो विरोधक माझा आणि जो जनतेची बाजू मांडल तो माझा मित्र किंवा मी स्वतः समोर. तसे तुम्ही आज लोकांचे प्रश्नच जनतेसमोर किंवा आमच्या समोर मांडत आहे आणि ते निश्चितच सोडण्याचा प्रयत्न करत आहे. मनापासून तुमचे पण मी मनापासून सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो, हे होते धनंजयजी जाधव, ज्यांनी आपल्याला एक नगरच्या सर्व अँगलनं विविध गोष्टींवर, विविध विषयांवरती छान गायडन्स केलेला आहे. आगामी पालिकेच्या अनुषंगाने असेल किंवा राज्याच्या राजकारणाविषयी असेल, तिथल्या व्यक्तिकेंद्रित राजकारणाविषयी असेल किंवा सामाजिक विषयांवर असेल, त्यांनी आपल्याला खूप जास्त मार्गदर्शन केलंय. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. हा एपिसोड इतरांनाही शेअर करा. अहिल्यानगर लोकलचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर ते करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा आपण आहोत, तिथे सुद्धा तुम्ही फॉलो करा. आणि आपण लवकरच एका नवीन गेस्ट सोबत नवीन विषयावर भेटू. तोपर्यंत नमस्कार.